याज्ञिकी एक लव्ह स्टोरी अशीही भाग 1। अंगावर एक रेड कलरची नेटची साडी, हातात हिरवा चुडा, गळ्यात एक नाजूक मंगळसूत्र, आजच्यासाठी साजेसा मेकअप करून तिच्या नंडेने तिला या रूम मध्ये आणलं होतं। रूम मध्ये पाऊल टाकलं आणि समोर सजवलेला बेड आणि बाकी सजावट पाहून तिने परत एक दीर्घ श्वास घेऊन सोडला। तिची नणंद सौम्या गेली तशी ती बेड ऐवजी समोरच्या सोफ्यावर जाऊन बसली आणि डोळे बंद करून 2 दिवसात घडलेल्या घटनांचा विचार करू लागली। ती म्हणजे याज्ञिकी धर्मराज अग्निहोत्री, आत्ताची मिसेस याज्ञिकी रिशान कुलकर्णी। 23 वर्षाची एक निरागस, शांत, सुस्वभावी मुलगी। 2 दिवसापूर्वीच तिचं लग्न झालं होतं। खरं तर तिचं लग्न रिशानचा चुलत भाऊ म्हणजेच रियांश याच्यासोबत ठरलं होतं, पण अचानक रियांश मांडवातून मला हे लग्न करायचं नाही एवढीच नोट ठेवून गायब झाला आणि मग दोन्ही घरची इज्जत वाचवण्यासाठी ऐनवेळी रिशानला रियांशच्या जागी उभं केलं होतं। झाल्या प्रकाराने सगळेच थोडेसे उदास होते, पण याज्ञिकीला काहीच फरक पडला नाही। तसंही ना, रियांश सोबत लग्न करण्यासाठी तिला तिचं मत कोणी विचारलं होतं ना, रिशान सोबत लग्न लावताना कोणी तिला याची कल्पना दिली होती। ते तर लग्न झाल्यावर तिला समजलं होतं की ऐनवेळी तिचं लग्न रियांश ऐवजी रिशान सोबत झालंय। तिला तिच्या नशिबावर हसावं की रडावं तेही समजत नव्हतं। प्रेम काव्यावर केलं होतं, लग्न रियांश सोबत ठरलं आणि आता ती रिशानची नवरी बनून या घरात आली होती। तिनं ठरवलं होतं मनात काव्याच्या आठवणी ठेवून राहिलेलं आयुष्य यंत्रवत्ती जगणार होती। आता ना या आयुष्यात कसल्या सुखाची अपेक्षा होती ना डोळ्यात कुठली स्वप्न। जसं काव्य म्हणायचा, आयुष्य घेऊन जाईल त्या वाटेवर जगत राहायचं। जगणं सोपं होतं तेव्हा, आपणही आता तसंच जगत राहायचं। हाच विचार करून ती डोळे बंद करून बसली होती। लग्न झाल्यावर नाशिकहून ती कालच मुंबईला आली होती। आज सकाळी घरात एक छोटीशी पूजा झाली आणि आता मधुचंद्राची रात्र। रिशानची वाट पाहत बसली होती ती। विचार करत बसल्या जागीच तिचा डोळा लागला होता आणि अचानक जोरात दरवाजा उघडल्याचा आवाज झाला। तशी ती दचकली। तिने पाहिलं तर रिशान आत येत होता। तो ज्या प्रकारे चालत होता त्यावरून समजत होतं की त्याने खूप ड्रिंक केलंय। तिच्याकडे एकदाही न पाहता त्याने स्वतःला बेडवर झोकून दिलं। ना लग्नात ना लग्न झाल्यापासून त्याने एकदाही तिच्याकडे पाहिलं नव्हतं। काही वेळात तो झोपून गेला, पण या 2 दिवसातलं त्याचं वागणं पाहून याज्ञिकी समजून गेली होती की हे लग्न त्यानेही फक्त जबरदस्तीनं केलं असणार। तिची नजर त्याच्या चेहऱ्यावर गेली। गोरा रंग, साधारण 6 फूट उंची, एखाद्या हिरोप्रमाणे पर्सनॅलिटी, हँडसम दिसत होता तो। पण आता चेहरा एकदमच उतरला होता। चेहऱ्यावर झोपेत सुद्धा खूप दुःख जाणवत होतं। तिने एकदा स्वतःला आरशात पाहिलं, त्याच्यापेक्षा कमीच उंची, रंग सुद्धा थोडासा गव्हाळ। त्याच्या समोर आपण कुठेच मॅच करत नाहीये। तिच्या डोक्यात विचार चमकून गेला। त्याच्या डोक्याखाली 2 उशा होत्या। उगीच मान अवघडेल म्हणून ती हळूच उशी काढायला गेली। ती खाली वाकून हलकेच त्याच्या डोक्याखालची उशी काढायला लागली आणि अचानक रिशानने डोळे उघडले। तिला स्वतःच्या एवढ्या जवळ पाहिलं आणि दुसऱ्या क्षणी त्याने तिला दूर ढकललं। 2 दिवस मनात असलेला सगळा राग, मनात ठेवलेली सगळी भडास आता बाहेर येणार होती। तुझी हिम्मत कशी झाली माझ्या जवळ येण्याची? तो रागात दात ओठ खात बोलत होता। डोळे तर रागाने लाल झाले होते। हे सगळं अचानक झालं आणि त्यात रिशानचा हा अवतार पाहून ती खूपच घाबरली। लोक, सगळ्यांसाठी जरी आपलं लग्न झालं असेल ना, तरी मी हे लग्न मानत नाही, ओके? त्यामुळे जस्ट स्टे अवे फ्रॉम मी अँड माय लाईफ। त्याने थोडंसं ओरडूनच सांगितलं आणि आत्ताही ती दचकलीच। त्याला नीट उभं सुद्धा राहता येत नव्हतं। तो तसा गुडघ्यावर बसला आणि परत बोलायला लागला।
का आलीयस तू माझ्या आयुष्यात? तुझ्यामुळे, फक्त तुझ्यामुळे मी तिच्यापर्यंत जाण्याचे सगळे मार्ग कायमचे बंद केले. तो रडायला लागला. पण त्याचं हे बोलणं आणि रडणं पाहून याज्ञिकी शॉक झाली. तेवढ्यात तिचं लक्ष त्याच्या हाताकडे गेलं. रक्त दिसत होतं त्याच्या हातावर. कदाचित काचेचा ग्लास हातावर फुटला असावा. अहो, तुमचा हात. त्याचा रक्ताळलेला हात पाहून माणुसकी म्हणून ती त्याचा हात घेऊन पाहू लागली. पण रिशानने दुसऱ्या हाताने तिचा हात एकदम जोरात पकडला. एवढा की तिच्याच हातातल्या काचेच्या बांगड्या फुटून काच हाताला लागली. डोंट डेअर टू टच मी. तुला एकदा सांगून समजत नाहीये का? तिचा हात जोरात झटकत त्याने आत्ताही तिला मागे ढकललं. तू माझ्या घरात तर आलीस, माझ्या रूम मध्येही आलीस, पण माझ्या मनात, माझ्या हृदयात तुला कधीच जागा मिळणार नाहीये. इथे फक्त ती माझी एंजल. तिची जागा तुला कधीच मिळणार नाही. एक बोट आपल्या हृदयावर ठेवून तो बोलत होता. त्याचा आक्रोश करणारं मन पाहून तिच्याही डोळ्यात पाणी आलं होतं. त्याचं दुःख तिला समजत होतं. ती पण तर प्रेमविरहाचं दुःख पचवत होती. काच लागण्याने जेवढं दुखत नव्हतं तेवढे त्याच्या डोळ्यात तिच्याबद्दल असलेला तिरस्कार पाहून तिला वाईट वाटत होतं. दोघेही फक्त मूकपणे रडत होते. तिला त्याला सांगायचं होतं, मला सुद्धा नव्हतं करायचं कुणाचं आयुष्य बर्बाद, नव्हतं करायचं हे लग्न, पण आजपर्यंत जिथं कधी मनातलं सांगताही आलं नव्हतं तिथे आज तरी ती कशी बोलणार होती. बाकी कसला विचार करण्यासाठी रिशान शुद्धीवर नव्हता. पण त्याला असं पाहून याज्ञिकी स्वतःच्याच नशिबाला कोसत होती. विचार करताच बसल्या जागीच रात्री कधी तिचा डोळा लागला तिचं तिलाच कळलं नाही. सकाळी रिशानला जाग आली तर तो बेडला टेकून बसल्या जागीच झोपला होता. समोर लक्ष गेलं तर याज्ञिकी सुद्धा सोफ्याला टेकून झोपली होती. तिचा मलूल निस्तेज चेहरा पाहिला. तिच्या हाताला लागलेल्या बांगड्या दिसल्या आणि रात्रीचं थोडं थोडं त्याला आठवलं. तसाच उठून तो जिम मध्ये गेला. हाताला लागलेलं असताना सुद्धा आपण कोणत्या तरी स्त्रीला हर्ट केलं म्हणून स्वतःला शिक्षा देण्यासाठी त्याने पंचिंग बॅगवर मारायला सुरुवात केली. त्याचबरोबर त्याला लग्नाच्या दिवशी काय काय झालं ते सुद्धा आठवत होतं. भूतकाळ. लग्ना दिवशी नाशिकमध्ये एका मोठ्या हॉटेल लॉनवर रियांश आणि याज्ञिकीच्या लग्नाची तयारी चालू होती. अग्निहोत्री म्हणजेच नाशिकमधलं मोठं प्रस्थ. त्यामुळे मोठमोठे बिझनेसमन्स, राजकारणी, बडे बडे आसामी या लग्नाला उपस्थित होते. मुहूर्त जवळ आला तसा रिशान रियांशला बोलवायला रूममध्ये गेला तर तिथे रियांश नव्हता. त्याला एक चिठ्ठी मिळाली. मला हे लग्न करायचं नाही. रिशानने त्याला फोन लावला पण त्याने तो कट केला. त्याने पटकन बाल्कनीतून पाहिलं तर रिशान एका मुलीला घेऊन जात होता. त्याने पटकन खाली येऊन अचानक रियांशच्या गाडीसमोर येऊन गाडी थांबवली. आर यू मॅड भाई? तुझं लग्न आहे आज आणि आता तू सांगतोयस तुला लग्न करायचं नाहीये? नो, तू आता असं जाऊ शकत नाहीस. रिशान म्हणाला. मी हात जोडतो तुझ्यासमोर, प्लीज प्लीज मला जाऊ दे. माझं जेनीवर प्रेम आहे. मी नाही लग्न करू शकत हे. रियांश म्हणाला. व्हॉट? मग हे आधीच सांगायचं ना. आतापर्यंत झोपला होतास का? रिशान म्हणतो. मी डॅडला सांगितलं होतं पण त्यांनी नाही ऐकलं माझं. माझं आणि याज्ञिकीचं लग्न एक बिझनेस डील आहे. त्यांनी मला खूप इमोशनल ब्लॅकमेल केलं आणि मी सुद्धा हो बोललो. मुलाचं कर्तव्य पार करायचं म्हणून मला प्रेमाला दूर केलं. पण आता नाही. जेनी प्रेग्नंट आहे. माझं बाळ आहे तिच्या पोटात. मी नाही त्या दोघांना सोडू शकत. प्लीज प्लीज मला जाऊ दे, नाहीतर 3 आयुष्य बर्बाद होतील. प्लीज प्लीज रिशान, जाऊ देत आम्हाला. आधीचा रिशान असता तर कदाचित त्याला फरक पडला नसता. पण आता रिशानलाही प्रेम काय असतं हे माहिती होतं आणि प्रेमात विरहाचं दुःख काय असतं हे सुद्धा. त्यामुळे त्याने रियांशला जाऊन दिलं
आणि तो हॉटेलवर आला. तोपर्यंत त्याचे काका अमर कुलकर्णी, रिशानचे बाबा प्रीतम कुलकर्णी, काकू मोनालीताई, आजी राधिका कुलकर्णी, आई चैत्रालीताई, मोठी बहीण सौम्या आणि तिचा नवरा नीरज सगळेच जण रियांशच्या रूम मध्ये उभे होते. सापडला का रियांश? अमर रावांनी विचारलं. रिशानने नकारार्थी मान हलवली. अमर राव तर डोक्याला हात लावून बसले होते. सगळा घोळ घातला या मुलानं. असला मुलगा नसलेला बरा. काय करायचंय आता? बाहेर सगळे नवऱ्या मुलाची वाट पाहत असतील. अमरराव बोलतात. त्याला का बोलताय काका? त्याने आधीच सांगितलं होतं त्याला हे लग्न करायचं नाहीये म्हणून. पण तुम्ही त्याला या लग्नासाठी फोर्सफुली उभं केलं. चूक त्याची नाही, तुमची आहे. रिशान म्हणाला तसं घरातले सगळेच जण शॉक झाले. बाकी कोणालाच यातलं काहीच माहिती नव्हतं. मग काय करायला पाहिजे होतं मी? तो त्या मिडल क्लास जेनीच्या प्रेमात पडला होता. तिचंही काही नाही, स्वीकारलं असतं मी तिला. पण तू तर लंडनला जाऊन बसलास स्वतःचा बिझनेस सुरू करून. पण इथे घरचा बिझनेस, ही कंपनी वाईट स्थितीत होती. त्यातच मला समजलं की या अग्निहोत्रींची मुलगी मांगलिक आहे, त्यामुळे तिचं लग्न जमत नाहीये. शिवाय त्यांची इथली दहशत पाहता चांगल्या घरातले लोक घाबरतात त्यांना. त्यामुळे मी रियांशची खोटी पत्रिका बनवून स्थळ घेऊन आलो आणि त्यांचं लग्न जमवलं. सोबत त्यांना इथे आपल्या फॅक्टरीमध्ये खूप इन्व्हेस्टमेंटही करायला विनंती केली. अहो, काय म्हणताय हे? ती मुलगी मांगलिक आहे? तिच्या सोबत लग्न झाल्यावर आपल्या रियांशला काही झालं तर तुम्ही असं कसं वागू शकता? मोनालीताई म्हणाल्या. ओह शट अप. या फक्त अंधश्रद्धा आहेत. हे असं काही नसतं. मला फक्त आपण रस्त्यावर येण्याची भीती वाटत होती, म्हणून घर कंपनी वाचवण्यासाठी मी हे सगळं केलंय. अमरराव त्यावरती म्हणाले. अरे पण आत्ता काय करायचं? बाहेर जाऊन तर सांगायला लागेलच ना. त्यावरती प्रीतमराव म्हणतात. नाही प्रीतम, हे जर बाहेर समजलं तर आपण बर्बाद तर होऊच, पण जीवाशीही जाऊ. हे खूप भयंकर लोक आहेत. कोणाचा जीव घ्यायला मागे पुढे पाहणार नाहीत. दादा, अरे कोणत्या अडचणीत टाकलंयस तू? त्यामुळेच तू 15 दिवसात लग्न उरकण्याची घाई केलीस. आम्हाला कोणालाही इथे कोणाशीच भेटून दिलं नाहीस. डायरेक्ट लग्नाला घेऊन आलास ना? प्रीतमराव म्हणाले. अरे ती मुलगी आपल्या घरात येणार होती. आपण जास्त संबंध नसता ठेवला यांच्याशी. आणि मला आत्ता तरी आपला बिझनेस वाचवायचा होता. अमरराव म्हणाले. मग आता काय करायचं? चैतालीताईंनी विचारलं. आता एकच उपाय आहे. रियांश ऐवजी रिशान लग्न करेल. आजीचं बोलणं ऐकून सगळेच अचंबित झाले. अगं पण मी का? आपण दुसरा मुलगा शोधू? रिशान म्हणतो. अमर म्हणाला ना, ते खूप भयंकर लोक आहेत. दुसरा कोणता मुलगा तयार होणार? तू रियांशचा भाऊ आहेस. तुझ्या सोबत लग्न झालं तर ती आपल्याच घरात येईल. शिवाय जी बिझनेस डील झाली होती ती सुद्धा तशीच राहील. नाही, मी हे लग्न नाही करू शकत. पैशांचा प्रॉब्लेम आहे ना. मी करतो काहीतरी ऍडजस्टमेंट. आपण त्यांचे सगळे पैसे परत करू. पण मला या लग्नासाठी प्लीज फोर्स करू नका. रिशान त्यावरती गडबडून बोलतो. प्रश्न पैशांचा नाहीये रिशान, त्यांच्या इज्जतीचा आहे. आज जर हे लग्न झालं नाही तर ते आपले काय हाल करतील ते कुणीच सांगू शकत नाही. आणि आपण मुंबईत असतो
तर प्रश्न वेगळा असता, पण इथे तरी आपल्याला वाचवायला कोणीच येणार नाही. अमरराव रिशानला बोलले, प्लीज बाळा, मी सगळ्यांच्या जीवाची भीक मागते. या लग्नाला तयार हो. रिशानचं हृदय भरून येत होतं. याज्ञिकी सोबत लग्न म्हणजे त्याच्या एंजलपासून कायमचं दूर जाणं. तशी तर ती आधीच दूर गेली होती, पण त्यातही त्याला वाटत होतं तो तिला शोधून परत आणेल. पण आत्ता जर हे लग्न झालं तर तो कोणत्या तोंडाने त्याच्या एंजल समोर जाणार होता? तिला परत त्याच्या आयुष्यात आणणार होता? डोकं सुन्न झालं होतं. समोर सगळ्या फॅमिलीच्या जीवाचा प्रश्न होता. एकदम हेल्पलेस झाला होता तो. आणि शेवटी मन मारून तो या लग्नाला तयार झाला. काही वेळात धर्मराज अग्निहोत्रींना विश्वासात घेऊन अमररावांनी सगळं काही सांगितलं आणि दोघांचं लग्न झालं. धर्मराज अग्निहोत्री खरं तर खूपच चिडले होते, पण त्याच घरात मुलगी जातीये म्हणून ते शांत झाले. पण आमच्या याज्ञिकीला तुमच्या घरात त्रास होता कामा नये, अशी धमकी द्यायला ते विसरले नाहीत. हातातून एक जोरात कळ गेली आणि रिशान भानावर आला. तो जिम मधून रूम मध्ये आला तर याज्ञिकी तिथे नव्हती. कदाचित खाली गेली असावी. त्याने गरम पाण्याचा शॉवर सुरू केला आणि परत तो विचारात हरवला. त्याला तिला हर्ट केलं म्हणून वाईटही वाटत होतं. तिच्या हाताला लागलंय. तिने आपण हे केल्याचं तिच्या घरी सांगितलं तर परत इथे कोणाला तरी प्रॉब्लेम व्हायचा, हा विचार करूनच तो पटकन आवरून बाहेर आला. ती ड्रेसिंग टेबल समोर बसून लागलेल्या हातांवर फुंकर घालत होती. त्याने पटकन फर्स्ट एड बॉक्स तिच्या समोर धरला. तिने काहीच न बोलता तो घेतला आणि त्यातली क्रीम घेऊन जखमेवर लावली. त्याला सॉरी म्हणायचं होतं, पण सुरुवात कशी करावी तेच त्याला समजत नव्हतं. ते ऍक्च्युली काल रात्री सॉरी. इट्स ओके. 2 दिवसांनी दोघे एकमेकांना काहीतरी बोलत होते. तू कोणाला सांगणार? त्याला कसं बोलावं हेच समजत नव्हतं. नाही सांगणार. त्याला काय बोलायचंय हे समजून तीच म्हणाली. ज्या प्रकारे अमर काकांनी तिच्या फॅमिलीचं वर्णन केलं होतं त्या प्रकारे त्यालाही ती सुद्धा तशीच असेल, त्यांच्यासारखीच असेल असं वाटलं होतं. पण तिने त्याला काहीच सुनावलं नाही आणि आत्ताही लगेच कोणालाही सांगणार नाही असं म्हणाली. तो विचारच करत होता की तेवढ्यात याज्ञिकी म्हणाली, तुमच्या पण हाताला लागलंय, ड्रेसिंग करून घ्या. जखम चिघळली की इन्फेक्शन होईल. त्याने बॉक्स हातात घेऊन ड्रेसिंग करायला सुरुवात केली. त्याला एका हाताने ते करणं जमत नव्हतं. ते पाहून ती पुढे होऊन मदत करणार इतक्यात तिला त्याचे रात्रीचे शब्द आठवले आणि ती मागे सरकून खाली निघून गेली.